आम्ही सगळे विश्वस्त आहोत. आम्ही पत्र लिहिलं. आता माननीय अध्यक्ष महोदयांनी हे पूर्ण विवेचन केलेलं आहे. हा आमच्या हातात कागद आहे, 9 कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांना कधी कोणत्या तारखेला अटक झाली, कोणत्या तारखेला त्यांना टीसी मिळाली, कोणत्या तारखेला त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली, कोणत्या तारखेला त्यांना जामीन झाला, हा सगळा विषय 9 जणांचा आहे. जेव्हा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की हे प्रकरण घडल्यानंतर अचानक मंदिरातली आवक वाढली. आवक वाढल्यानंतर मग आम्ही ट्रस्टी ज्या उद्देशानं आम्ही ह्या संस्थेचा या न्यासाचा कार्यभार करायला आलेलो आहोत, स्वच्छ प्रशासन राहिलं पाहिजे, पारदर्शक कारभार राहिला पाहिजे, हा कटाक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई पवार हे जे आमचे महायुतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे मंदिर आहे आणि मंदिराचा कारभार स्वच्छ राहिला पाहिजे. या दृष्टीने माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी जे असतील, आम्ही सगळे विश्वस्त मंडळ गेली 1.5 वर्ष पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून 46 कर्मचारी निलंबित झाले. मला सांगा की 46 कर्मचारी निलंबित झाले, 9 अटक झाली, 9 जण सस्पेंड झाले. 2-2.5 वर्षापूर्वी अशा बातम्या तुम्ही 10 वर्षात कधी न्यासाच्या वाचल्या होत्या का? आम्ही आधीच्या विश्वास आरोप करत नाही, पण यापूर्वी का घडलं नसेल असा आमचा संशय. आम्ही आरोप करत नाही. आम्हाला जेव्हा कळलं ट्रस्टी मंडळींना की बाबा आमच्या दर बुधवारी या बुधवारी जेव्हा आम्ही कलेक्शन करतो, त्याच्या दुसऱ्या बुधवारी पुढच्या बुधवारी आम्ही 4थ्या मजल्यावर जे दानपेटी आहे, जे भक्त मोठ्या भक्तिभावाने देणगी बाप्पाच्या चरणी अर्पण करतात, त्याची काउंटिंग केली जाते. त्याची काउंटिंग अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ बँकेचे अधिकारी असतात आणि मग आम्हाला आढळलं की यापूर्वी 30 लाख, यापूर्वी 35 लाख, यापूर्वी 40 लाख, यापूर्वी 50 लाख असं जे दान जमा होत होतं किंवा भक्त जे दान करत होते. आणि हे प्रकरण घडल्यानंतर 98 लाख, 94 लाख, 90 लाख हे वाढलं. त्यामुळे आमचा समज असा होता की समज आणि संशय होता की हे जे वाढलेलं आहे हे वाढलं, याच्या मागे ह्याचं ऑडिट झालं पाहिजे. जर 2 वर्षापूर्वी कमी होतं तर 2 वर्षानंतर या गेल्या वर्षभरामध्ये हे उत्पन्न का वाढायला लागलंय, कशामुळे वाढायला लागलंय याचं ऑडिट होणं गरजेचं होतं. आणि आम्ही एवढं दक्षपणे कारभार करतोय की ह्याच हॉलमध्ये आपण आता सगळे बसलेले आहात. याच हॉलमध्ये आम्ही सिक्युरिटीची बैठक घेतली. जेवढे आमचे 30 सिक्युरिटी आहेत त्यांना आम्ही निक्षून सांगितलं इथे भ्रष्टाचार चालणार नाही, इथे भक्तांकडनं पैसे कोणी दर्शनाचे घ्यायचे नाही. इथे जे स्टॉल धारक प्रिमायसेस मध्ये आहेत ह्याच हॉलमध्ये आम्ही त्यांची बैठक घेतली की कुठल्याही स्टॉल धारकाने कुठल्याही भक्ताला लुबाडायचं नाही, कोणीही दर्शनाचे पैसे घ्यायचे नाही. तुम्हाला किस्सा सांगतो की दादर स्टेशन पासून टॅक्सीवाल्यापासून ते फुलवाल्यापासून तिथल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांपर्यंत रॅकेट चाललं होतं. हे आमच्या निदर्शनास आलं आणि 1 वर्षापासून हे रॅकेट 90% बंद करण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्याचाच परिभाग म्हणून हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. 1 मिनिट पूर्ण करतो. हे कर्मचारी पकडले गेले आणि मग आपण हे पाहतोय की हे सगळा जो प्रकार 1-1.5 वर्षानंतर जे पारदर्शकपणे कारभार आम्ही करतोय. मी तुम्हाला सांगतो, आता आधीचं ट्रस्टी बोर्ड असेल, तुम्ही कधी बातम्या ऐकल्यात का कुठल्या कर्मचाऱ्याला पकडल्या, सस्पेंड केलंय, बडतर्फ केलंय, काढलंय? पुरावे आमच्याकडे पुरावे आहेत. हे आम्ही तुम्हाला पुरावे सादर करतोय. त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलेलं आहे त्या पत्राचा एकच गाभा आहे की एकूण जी व्यवस्था 1.5-2 वर्षापूर्वी चालली होती, आता 1.5-2 वर्षामध्ये आता माझ्याकडे कागद आहे 114. हे बघा, आता माननीय अध्यक्ष महोदय आहेत, आता आम्ही 36 कोटी या वर्षी गरजू जे आहेत पेशंट त्यांना 36 कोटीचं वाटप केलं. तेच प्रमाण आधी 20 कोटी होतं. यानंतर तुम्हाला आणखी एक कागद दाखवतोय, दानपेटी जमा 2022 ते 2023 1 मिनिट, दानपेटी ते जमा आहे. आणि हे बघा एकूण जमा वित्तीय वर्ष 2022 ते 23 106 कोटी. आम्ही जेव्हा ट्रस्टी मंडळ आलो अध्यक्ष साहेब नेतृत्वाखाली तेव्हा 114 कोटी. आम्ही मागच्या वेळी 2025 मार्चला बजेट मांडलं 134 कोटी आणि 2026ला मी मार्चमध्ये हे बजेट मांडलं तर 182 कोटी हे मंदिरामध्ये भक्तांनी जे दान केले त्याची ही वाढलेली ही रक्कम आहे. आणि या 4 महिन्यामध्ये 1 एप्रिल ते आता 30 जुलैपर्यंत 15 कोटीच्या घरात ही रक्कम गेलेली आहे. म्हणजे आम्ही हे ट्रस्टी मंडळ आम्ही जर दोषी असतो तर आम्ही पत्र लिहिलं असतं का? आम्ही जर न्याय विभागाला आम्ही पत्र लिहिलं असतं का? दोषी नाही. जे काही दोष यापूर्वी निर्माण झालेले आहेत त्या दोषाची ऑडिट झालं पाहिजे. ते दोष का होते ही आमची सिंपल आणि साधी मागणी आहे. म्हणजे सिद्धिविनायकापेक्षा ईश्वरी अंश हा विश्वस्तांमध्ये आहे, सिद्धिविनायकामध्ये नाही, हे तुमच्या आकडेवारीवरून दिसतंय. बघा, बाप्पाच्या भक्तीपोटी सगळे येतात, पण आमचं एकच म्हणणं आहे की बाप्पाच्या भक्तीपोटी आधी ही लोक भक्त देशातून, महाराष्ट्रातून किंवा परराज्यातून किंवा परदेशातून सुद्धा येत होते. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की
हे जे उत्पन्न आहे हे एका दिवसात वाढत नाही. एका दिवसात 1 लाख भक्त येऊ शकत नाहीत, एका दिवसात 2 लाख भक्तांची अशी वाढ होत नाही. त्यामुळे आमचा हा संशय होता की आमचा समज आहे की हे वाढलेलं उत्पन्न आणि आधीचं कमी उत्पन्न ह्याच्यामध्ये एवढी मोठी तफावत का, याचं कुठंतरी विवेचन, विश्लेषण आणि ऑडिट झालं पाहिजे. आमचा प्रामाणिक हेतू आहे. सर्वांना दोन प्रश्न होते. दोनच प्रश्न होते. एक